अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. हे पारायण सोहळ्यातलं आपलं कितवं वर्ष? 39वं वर्ष नाही का. तुमच्या वयापेक्षा पारायणाचं वर्ष जास्त आहे. ते आत्तापर्यंत ह्या 39 वर्षामध्ये अनेक विद्वानांची तुम्ही कीर्तन ऐकलेत नाही का. गावकऱ्यांनी ऐकलेत, प्रवचन पण ऐकलेत नाही का. आणि या ठिकाणी आता 39व्या वर्षातील ही अंतिम पारायण आपल्या प्रवचनाची सेवा. तर पहा, ऐका, प्रवचनाच्या सेवेकरता काय घेतलेलं आहे? पसायदान. पसायदानाचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे प्रत्येकाला. पसायदान म्हणजे नेमकं काय, थोडक्यात त्याची भूमिका समजली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पसायदान कधी लिहिलं? सुरुवातीला लिहिलं, मध्ये लिहिलं का शेवटी लिहिलं? ग्रंथाच्या शेवटी. बोलू नका रे जरा. पसायदान कधी लिहिलं? सुरुवातीला, मध्ये का शेवटी? पसायदान कधी मागतात? एखादी मागणं कधी असते? काहीतरी केल्यानंतर, काम पूर्ण केल्यानंतर मागायचं का काम संपण्याच्या अगोदरच मागायचं? संपल्यानंतर, काम संपल्यानंतर न मागितलं पाहिजे. तसं ज्ञानोबारायांनी पहा, ज्ञानोबाराय काय म्हणतात? आपल्या सद्गुरूंना म्हणतात की किंबहुना तुमचे केले, मी तुमचं काम पूर्ण केलं. काय काम पूर्ण केलं? ज्ञानोबारायांनी कोणतं काम पूर्ण केलं? भगवद्गीतेवरती भाष्य करण्याचं काम ज्ञानोबारायांनी पूर्ण केलं. जी भगवद्गीता, किती श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये? भगवद्गीतेमध्ये आपला 700 बरोबर. आपला टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आपला धर्मग्रंथ कोणता आहे? आपला धर्मग्रंथ कोणता? भगवद्गीता. ह्या भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत? 700 श्लोक आहेत. मग ज्ञानोबारायांनी काम काय केलं? तर या 700 श्लोकाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना सांगितला, उलगडून सांगितला. अर्थ, प्रत्येक पदाचा अर्थ, प्रत्येक अक्षराचा, प्रत्येक वाक्याचा किंवा प्रत्येक शब्दाचा अर्थ ज्ञानोबारायांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितला. येते का लक्षात? आपला धर्मग्रंथ, आपला धर्म आपल्याला ज्ञानोबारायांनी प्रगट करून दाखवला. समजतंय का? आता पहिला श्लोक कोणता भगवद्गीतेतला? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवा शैव किम कुर्वत संजया. धृतराष्ट्र राजाच्या मुखातला हा श्लोक आहे. धृतराष्ट्र राजा संजयाला विचारतोय. संजय हा सेवक आहे. त्या संजयाला दिव्य दृष्टी प्राप्त आहे. आणि तो संजय काय सांगतोय? कुरुक्षेत्रावरती जे युद्ध चाललंय, धर्मक्षेत्रावरती जे युद्ध चाललंय, ते दिव्य दृष्टीनं तो पाहतोय. आणि तिथला वृत्तांत, हस्तिनापुरामध्ये जो राजा धृतराष्ट्र बसलाय त्याला तो वृत्तांत सगळा सांगतोय. युद्धामध्ये काय घडतंय, काय नाही घडत, दोन्ही बाजूचं सैन्य एकत्र आलंय. ह्या धृतराष्ट्राची मुलं म्हणजे हे 100 कौरव आणि धृतराष्ट्राचा भाऊ पंडुराजा, त्या पंडुराजाची 5 मुलं म्हणजे पांडव. तर ह्यांच्या दोघांच्या मध्ये सुरू असणारं हे युद्ध, कुठं युद्ध सुरू? या कुरुक्षेत्रावरती, धर्मक्षेत्रावरती हे युद्ध सुरू आहे. मला सांगा आता, धृतराष्ट्राचे भावाचीच मुलं होती नाही का? बरोबर. म्हणजे कुणाची मुलं होती? भावाची. म्हणजे भावाची मुलं म्हणजे त्याची स्वतःचीच होती का? होती नाही का? म्हणजे त्याच्या घरातलीच होती. पंडुराजा मेल्यानंतरनं, मरण पावल्यानंतरनं जबाबदारी कुणाची होती? धृतराष्ट्र राजाचीच होती. तो राजा होता. आता त्यांचा जो भाग आहे, तो भाग त्याने द्यायला पाहिजे होता का? द्यायला पाहिजे होता. त्यांचं राज्य त्यांना द्यायला पाहिजे होतं. पण दुर्योधनानं दिलं का राज्य? नाही. ज्यावेळेस पांडव राज्य मागण्याकरता गेले त्यावेळेस ते काय म्हटले? दुर्योधन काय म्हटला? पांडव म्हटले की आम्ही सुद्धा क्षत्रिय आहे, राज्य करणं हा आमचा धर्म आहे, तुम्ही किमान आम्हाला 5 गावं तरी द्या किमान. श्रीकृष्ण शिष्टाई, कृष्ण भगवंत शिष्टाई करण्यासाठी स्वतः गेलेले होते. पण दुर्योधन काय म्हटला? 5 गावं सुद्धा मिळणार नाहीत, आम्ही 5 पांडव आहे, किमान 5 गावं तरी द्या आम्हाला. नाही म्हणे, तुम्हाला 5 गावं सुद्धा मिळणार नाहीत. दुर्योधन काय म्हटला? सुईच्या टोकावरती
मावेल इतकी सुद्धा जमीन तुम्हाला देणार नाही. त्यामुळं शेवटी युद्ध हे काय झालं, अपरिहार्य झालं नाही का. युद्ध अटळ झालं, युद्धाशिवाय पर्यायच उरला नाही. आणि मग अशी ज्यावेळेस अवस्था झाली त्यावेळेस दोन्ही सैन्य ज्यावेळेस एकत्र येऊन उभे राहिले त्यावेळेस अर्जुन ऐनवेळी काय म्हटला, मी युद्ध करणार नाही. अर्जुनाच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला, विषाद उत्पन्न झाला. मग त्याचं कर्म त्याला कळत नव्हतं की मी नेमकं काय कर्म करावं, युद्धाचं कर्म करावं का टाकून जावं का संन्यास घ्यावा हे त्याला कळत नव्हतं. मग त्यानं त्यागाचं आणि संन्यासाचं तत्व भगवंताला विचारलं. मग भगवंतानी सांगितलं, भगवंतानी उपदेश केला, अर्जुनाच्या मनातला मोह घालवला आणि सगळं तत्व भगवंताचं जे काही भांडार आहे ज्ञानाचं ते भगवंताने आपलं ज्ञानाचं भांडार अर्जुनाच्या समोर उघडं केलं. आपलं ऐश्वर्य योग भगवंताने दाखवला. भगवंताने स्वतः दाखवलं की भगवंत कुठं कुठं व्याप्त आहे. आपल्या विभूती सांगितल्या. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन भगवंताने दाखवलं. लक्ष दे ना. 11वा अध्याय काय आहे, विश्वरूप दर्शन आहे. विश्वरूप दर्शन अनेक प्रकारची रूप अर्जुनानं त्या ठिकाणी पाहिली. आणि मग अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये ज्ञान उत्पन्न झालं नाही का. अर्जुनाचा जो मोह होता तो 11व्या अध्यायामध्ये अर्जुन काय म्हणतो, विगतो मोह, माझा मोह गेला. पण 18व्या अध्यायामध्ये अर्जुन काय म्हणतो, नष्टो मोह, माझा मोह नष्ट झाला. बघा, गेलेली एखादी वस्तू जी आहे ती माघारी येऊ शकते, पण नष्ट झालेली वस्तू माघारी येऊ शकते का, नाही का. म्हणजे रानामध्ये बघा हरळे असते, ते आपण उपटले आणि जर बांधावरती टाकली ती सुकून गेली. जर सुकून गेल्यानंतर परत पाऊस पडल्यानंतर परत ते उगवते. पण जर समजा आपण हरळी काढली आणि ती वाळून गेली आणि नंतर जर समजा आपण त्याला अग्नी लावली, काडी लावली, तर ती आता हरळी उगून येईल का परत, नाही. तद्वत अर्जुन 11व्या अध्यायामध्ये काय सांगतो की विगतो मोह, माझा मोह गेला. पण 18व्या अध्यायामध्ये तोच अर्जुन काय म्हणतो, नष्टो मोह, माझा मोह नष्ट झाला. अर्जुनाला वाटत काय होतं की मी जर युद्ध केलं, हे जर कर्म केलं युद्धासारखं हिंसेचं कर्म जर मी केलं तर मला काय होईल, पाप लागेल आणि मला नरकात जाऊन पडावं लागेल. पण भगवंत अर्जुनाला सांगतात की अरे अर्जुना, तू जर हे कर्म केलं नाहीस तर तुला पाप लागेल. वास्तविकता हे कर्म काय, भाग्यवान क्षत्रियांनाच असं युद्ध प्रसंग येत असतो. वास्तविकता हे युद्ध म्हणजे युद्ध नाही तर स्वर्गाचं उघडलेलं दार आहे. इथं जर मरण पावलास, हतो वा प्राप्यसी स्वर्गम जितवा वा मोक्षसे महिम, इथं जर मरण पावला तर तुला मोक्ष स्वर्ग मिळेल. हतो वा प्राप्यसी स्वर्गम, स्वर्गाची प्राप्ती होईल. आणि जर युद्ध जिंकलास तर मोक्षसे महिम, पृथ्वीचा तो उपभोग घेशील. भगवंत अर्जुनाला ज्ञान सांगतात, ज्ञानाच्या गोष्टी सांगतात, कर्माच्या गोष्टी सांगतात. भगवंत अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवतात, क्षेत्रज्ञ विभाग सांगतात. त्यानंतर प्रकृती नेमकी आहे कशी, प्रकृतीची 3 गुण सत्व, रज, तम. भगवंत अर्जुनाला सांगतात की नित्य सत्व असतो, नित्य तू सत्वगुणामध्ये राहा. निस्तैर्गुण्य भव अर्जुन, हे 3 गुण आहेत, त्याच्या पलीकडचा होतो नाही का. अशा पद्धतीचा बोध भगवंत अर्जुनाला देतात. स्थितप्रज्ञाची लक्षणं 2ऱ्या अध्यायामध्ये येऊन गेलेत. त्यानंतर ज्ञान तू योगी हो असं सांगितलंय भगवंताने अर्जुनाला 6व्या अध्यायामध्ये. किंवा ज्ञानी भक्त कसा असतो, 4 प्रकारचे भक्त 7व्या अध्यायामध्ये येऊन गेलं, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना तू ज्ञानी भक्त हो. 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की मी अनन्य भक्ताचा माझा योगक्षेम वाहतो. अर्जुनाला तिथं भगवंत सांगतात की तू जे काही कर्म करशील, यत्करशी यज्जुहसी किंवा यत्तपस्यसी कौंतेय, माझ्यासाठी तू काय कर, ते प्रत्येक कर्म करणार आहो. तू काही जे तुझं करशील, जे काही कर्म करशील ते माझ्याकरता करणार आहो. मनमना भव मत भक्तो मद्याजी मा नमस्कुरू, माझाच भक्त हो आणि मलाच नमस्कार कर, असं भगवंत 9व्या अध्यायामध्ये पण बोलतात. त्यानंतर 18व्या अध्यायामध्ये पण भगवंत सांगतात, भगवंत अर्जुनाला सांगतात की भगवंत मी स्वतः कुठं आहे,
एकदा निर्देश करतात की ते तत्व काय आहे की प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयामध्ये आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती, नाही का. तो ईश्वर म्हणून जो आहे ना तो प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात आहे असं भगवंत सांगतात. आणि मग नंतर पुढं काय म्हणतात की मीच आहे तो ईश्वर, नाही का. मला एकट्याला शरणी मामेकम शरणम व्रज, नाही का. भगवंत काय सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, सर्व धर्म अधर्माचा त्याग कर आणि मला एकाला शरणी आहे. अगोदर काय सांगितलं, हृदयातल्या परमेश्वराला शरणी असं म्हटलं होतं. म्हणजे तटस्थेनं बोलत होते भगवंत. ईश्वर सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तमेव असं म्हटलंय, त्याला शरण जा असं म्हटलंय. आणि नंतर पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात की मला शरणी आहे, नाही का. असं भगवंत सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम, माम एकम, मला एकाला शरणी असं म्हणतात. मग मी काय करेन तर तुला सर्व पापातून मुक्त करेन. अहम त्वं सर्व पापभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मग भगवंताचा उपदेश ऐकून अर्जुन काय म्हणतो, शेवटी भगवंत विचारतात की अर्जुना आम्ही तुला जो बोध सांगितला तो तुला बोध कळला का, नाही का. आता तू काय कर, तुझ्या इच्छेला येईल त्या पद्धतीनं कर. भगवंत काय सांगतात अर्जुनाला, तुझ्या इच्छेला येईल ते कर. मग त्यावेळेस अर्जुन शेवटी म्हणतो की करिष्ये वचन तव, भगवंता तू जसं आम्हाला सांगितलंय त्या पद्धतीनं आम्ही करेन. असा हा भगवद्गीतेचा संवाद भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेला. हा संवाद कुठं झाला, रणांगणावरती झाला. हा संवाद कुठं झाला दोघांचा, रणांगणावरती झाला. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ होता. कुणाचा रथ होता, अर्जुनाचा रथ होता. भगवान श्रीकृष्ण हे कोण होते, सारथी होते. त्या रथावरती मारुतीराय होते वरती. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेसी. स्वतः सारथी कोण होते, श्री शारंगधर भगवान श्रीकृष्ण हे सारथी होते. माऊली म्हणते की देखा नवलतया प्रभूचे, की अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाशे करीतो असे. अर्जुनाबद्दलचं प्रेम म्हणे पहा किती आहे, की तो भगवान साक्षात अनंत ब्रह्मांड चालवणारा भगवंत, पण तो आता काय करतोय, अर्जुनाचा रथ चालवतोय. त्यामुळं अर्जुनाचा मोह जाईल ह्याच्यामध्ये काय विशेष आहे का, नाही. अर्जुनाचा मोहाचं भगवंत निरसन करतात. असा हा सगळा संवाद ज्ञानेश्वर महाराज आपणाला सांगतात. आणि मग जसं ऐका, जसं भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची जशी जोडी आहे तसाच एक संवाद कोणाच्यात आहे, हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्र राजा आणि संजय. आणि हे सगळा वृत्तांत आपणाला कोण सांगत आहे, तर ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. ते कुणाच्या कृपेमुळे सांगतायत, तर श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेनं सांगतायत. आणि मग अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांनी आपला वाग्यज्ञ पूर्ण केला. ज्ञानेश्वर महाराजांचा वाग्यज्ञ कुठून सुरू झाला, कुठून सुरू झाला, पहिल्या ओळीपासून, पहिल्या अध्यायाच्या पहिल्या ओळीपासून. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, इथून त्यांचा वाग्यज्ञ ज्ञानेश्वर महाराजांचा सुरू झाला. इथून सुरू झालेला वाग्यज्ञ कुठपर्यंत आला, तर पसायदानापर्यंत. नीट लक्ष द्या रे जरा थोडा वेळ. पसायदानापर्यंत येऊन त्यांचा वाग्यज्ञ ज्ञानेश्वर महाराजांचा थांबला. आणि मग पसायदानातली पहिली ओवी काय, आता विश्वात्मक देव त्यांचा कोण, विश्वात्मक देव कोण, ज्ञानोबरायांचा विश्वात्मक देव कोण सांगा. ज्ञानेश्वर महाराजांचे जे श्री गुरु आहेत तेच त्यांच्या दृष्टीनं कोण आहेत, विश्वात्मक देव आहेत, किंवा त्यांच्या दृष्टीनं त्यांचे गुरु हे सर्वस्व आहेत. आणि मग त्या विश्वात्मक देवाजवळ ज्ञानेश्वर महाराज मागणं मागतायत की आता हे श्री गुरु आमच्या ह्या वाग्यज्ञानं तू काय हो, संतुष्ट हो. येणे वाग्यज्ञे तोषावे. वाग्यज्ञ म्हणजे काय, वाणीनं केलेला यज्ञ, आपल्या मुखानं केलेला यज्ञ, त्याला काय म्हणायचं, वाग्यज्ञ. येणे वाग्यज्ञ तोषावे. पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत हा जो वाग्यज्ञ केला, गीतेवरती भाष्य केलेलं आहे, ह्या वाग्यज्ञानं तू संतुष्ट हो. आणि तोषोनी मज द्यावे पसायदाने. गुरु श्री गुरूंना म्हणतात की तुम्ही आम्हाला काय द्या, पसायदान द्या.
आता पसायदानामध्ये पहा विशेष काय आहे? सुरुवातीला कुणासाठी मागणं मागितलंय? जे खळांची व्यंकटी सांडो. बघा, दुष्टांसाठी पहिलं मागणं मागितलंय, चांगल्यांसाठी मागणं मागितलंय का? म्हणजे आईला जास्त काळजी कुणाची असते? चांगल्या कळत्या मुलाची जास्त काळजी असते का नेमत्या मुलाची काळजी जास्त असते? ज्याला कळत नाही, जे नेमतं असतं, जाणत्याची काळजी जास्त असते का नेमत्याची जास्त काळजी असते? नेमत्याची. ज्याला कळतं त्याची काळजी जास्त असते का न कळतं त्याची काळजी जास्त असते? मग तद्वत इथं सुद्धा ज्ञानेश्वर महाराज जे मागणं मागतायत ते पहिलं कुणासाठी मागतायत? कुणासाठी मागतायत मागणं? जे खळांची व्यंकटी सांडो. व्यंकटी या शब्दाचा अर्थ काय होतो? बुद्धी. व्यंकटी म्हणजे काय? बुद्धी. बुद्धी म्हणजे काय? प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे काय? मती. सगळे समानार्थी शब्द आहेत. मती, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. मती किंवा प्रज्ञा किंवा बुद्धी किंवा व्यंकटी. मग ज्ञानोबाराय पहिलं मागणं मागतायत ते दुष्ट लोकांसाठी. ते दुष्ट नष्ट व्हावेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत का? दुष्ट मरावेत नाही का? बरोबर, दुष्टाचा नाश व्हावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत का? त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडावा असं म्हणतायत. पहा, भगवंत काय करतो? भगवंत स्वतः काय करतो? घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो, भक्त राखे पायापासी, दुर्जनासी संवारी. भगवंत काय करतो? दुर्जनाचा संवार करतो नाही का? भगवंताचं कामच आहे की परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. जे वाईट कर्म करतात त्यांना डायरेक्ट विनाशाय, त्यांचा नाश भगवंत करतो. पण संतांचं विशेष काय आहे? संत दुष्टांचा नाश करतात का? नाही. तर त्यांच्यामध्ये जी विकृती आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, त्यांची बुद्धी, त्या बुद्धीमध्ये पालट व्हावा. खळ नष्ट व्हावेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हटलेत का? नाही. खळ नष्ट व्हावेत असं ज्ञानोबाराय म्हणत नाहीत. तर खळांची बुद्धी, त्या बुद्धीमध्ये पालट व्हावा आणि मग त्यांना सत्कर्मी रती वाढो. चांगलं कर्म करण्यामध्ये खळ लोक प्रवृत्त व्हावेत. बघा, त्यांच्या बुद्धीमध्ये बदल व्हावा, मग त्यांनी चांगलं कर्म करण्यामध्ये प्रवृत्त व्हावं. मग पुढं काय म्हटलंय? की भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि मग सगळ्या प्राणीमात्रांमध्ये काय, कुठला भाव असावा? मैत्रतेचा भाव असावा. पुढं म्हटलंय की दुरिताचे तिमिर जावो. दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे काळोख, पापाचा अंधकार जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. विश्वाला काय दिसावा? स्वधर्मरूपी सूर्य दिसावा. आपल्याला आपला धर्म कळावा. मी काय केलं पाहिजे हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जाता. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर मग माऊली म्हणते की ज्याला जे हवंय त्याला ते मिळो. आणि मग पुढं ज्ञानोबाराय म्हणतात की वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांद्याळी, अनवर्त भूमंडळी भेटतो तयाभूता. मग संत ईश्वरनिष्ठाची मांद्याळी, हे जे संत मंडळीत ना, हे संत मंडळी कसे आहेत? तर वर्षत सकळ मंगळी. हे संत महात्मे काय करतायत? तर सतत मंगळाचा वर्षाव करतायत, सतत चांगल्या गोष्टीचा वर्षाव करतायत. तुकोबाराय काय म्हणतात की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. हे संत महात्मे काय करतायत? तर वर्षत सकळ मंगळी, सकळ मंगळाचा वर्षाव करतायत. आपल्याला आपलं खरं सुख दाखवून देत आहेत. आपल्याला खरं आपल्या आनंदाची भेट घडवून देत आहेत. आपल्याला खरं आपलं आत्मस्वरूप सांगतायत. आपलं आत्महित खऱ्या अर्थानं दाखवून देत आहेत. आपलं हित किंवा आपला लाभ कुठं आहे हे संत महात्मे आपल्याला दाखवून देत आहेत. असं सगळ्या मंगळाचा वर्षाव करणारे संत महात्मे हे अनवर्त भूतळी भेटतो या भूता. सर्व जीवांना हे संत भेटावेत. सर्व जीवांना कोण भेटावं? संत भेटावेत. मग हे संत नेमके आहेत कसे? तर चला कल्पतरूचे आरव, चला कल्पतरूचे आरव. कल्पतरू काय आहे? कल्पतरू काय आहे? कशाचं नाव आहे कल्पतरू? वृक्षाचं नाव आहे, आंब्याचं नाही. आंब्याचं झाड वेगळं आणि कल्पतरूचं झाड वेगळं. कल्पतरू म्हणजे बाबळीचं झाड नाही किंवा रुईचं झाड नाही,
आंब्याचं झाड नाही, वडाचं झाड नाही. कल्पतरू तो कल्पतरू. कल्पतरू काय करतो? आपल्या इच्छा पूर्ण करतो. मग ज्ञानोबा काय सांगतायत की हे संत महात्मे नेमके कसे आहेत? त्या कल्पतरू सारखे आहेत. कुणासारखे आहेत? कल्पतरू. पण कल्पतरू जो आहे ना तो एका जागेवरती असतो बरं का. तो काय चालता फिरता कल्पतरू आहे का? कल्पतरूचं झाड किंवा कुठलं झाड चालतं का? चालतं का? कधी बघितलंय का झाड चालताना? बघितलंय का? बघितलं असेल, पण स्वप्नामध्ये बघितलं असेल किंवा कार्टून मध्ये बघितलं असेल झाड चालताना. पण खरोखर झाड चालतं का? खरोखर झाड चालत नाही. पण ज्ञानोबा म्हणतात की संत महात्मे कसे आहेत? तर चला म्हणजे चालते कल्पतरूची झाड आहे ती संत महात्मे. म्हणजे बघा संत महात्मे कसे आहेत? चालते कल्पतरूची झाड आहे ती. अजून हे संत महात्मे कसे आहेत? चिंतामणीचे गाव. पण कसे चिंतामणीचे गाव? चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी हा काय? अचेतन आहे. चिंतामणी कसा आहे? अचेतन आहे. पण संत हे कसे आहेत? सचेतन किंवा चेतन आहेत संत. चेतन चिंतामणी जणू काय संत हे. चला कल्पतरूची आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. अर्णव या शब्दाचा अर्थ काय? अर्णव काय नाव? अर्णवच ना. हा, अर्णव शब्दाचा अर्थ काय? विचारलं का कधी आईला वडिलांना कुणी नाव ठेवलं तुझं? आजोबांनी, आजीनं, त्यांना आत्यानं विचारलं का आत्याला अर्णव शब्दाचा अर्थ काय? आपापली नावाचा अर्थ माहिती आहे का प्रत्येकाला? शब्दाचा आपल्या नावाचा अर्थ ऐका. आता अर्णव शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो. तुमचे प्रत्येकाच्या शब्दाचा अर्थ कुणाला माहित नसेल ना, मला विचारा. जेवढं काय मला माहिती आहे तेवढं मी सांगेन एका शब्दाचा अर्थ. ऐका, अर्णवचा अर्थ आधी पहिल्यांदा. आता अर्णवचा विषय इथं आलाय. बोलते जे अर्णव पियुषाचे. बघा पियुष पण नाव असतं एखाद्याचं. आहे का इथं कोणाचं? हा, त्याला पण विचारा की त्याला त्याच्या नावाचा अर्थ माहिती आहे का? अर्णव, अर्णव या शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. अर्णव म्हणजे समुद्र. अर्णव म्हणजे काय? समुद्र म्हणजे काय? सागर. समुद्र म्हणजे काय? सागर. आता ह्याच्यामध्ये पण फरक आहेत बरं का. सागर वेगळा, महासागर वेगळा, नाही का, उपसागर वेगळा. ऐका, बोलते जे अर्णव पियुषाचे. पियुष या शब्दाचा अर्थ आहे का? आधी पियुष म्हणजे काय? पियुष या शब्दाचा अर्थ होतो अमृत. अमृत माहिती आहे का? अमृत ही काय? दिव्य वस्तू या जे देव काय करतात? पितात आणि अमर होतात, नाही का. आयुष्य वाढतं अमृतामुळं. ऐका, तसे संत महात्मे हे काय? बोलते जे अर्णव पियुषांचे. संत महात्मे हे चालते बोलते समुद्र आहेत. कशाचे? अमृताचे समुद्र आहेत. संत महात्म्याचे शब्द हे अमृतापेक्षा काय आहेत? गोड आहेत. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. अमृताला पैजेवर जिंकतील, अमृताला सुद्धा पैजेवर जिंकतील असे संत महात्म्याचे शब्द गोड आहेत, रसाळ आहेत. चला पुढं. अजून संत महात्मे कसे आहेत? चंद्रमेजे अलांछन. हा, चंद्रमे. चंद्रमे म्हणजे काय? चंद्र. अलांछन. अलांछन म्हणजे काय? लांछन. लांछन नसणारा. लांछन म्हणजे काय? लांछन म्हणजे काय? डाग. डागरहित चंद्र. लांछन नाही. त्या चंद्रावरती, ह्या चंद्रावरती काय? डाग आहेत. दिसतो का चंद्र? हा, ह्या चंद्रावरती काय? डाग आहेत. पण संत हे कसे आहेत? तर चंद्रासारखे आहेत. पण कसे? डागरहित चंद्रासारखे आहेत. चंद्रमेजे अलांछन. हा, ऐका, ऐका, चंद्रमेजे अलांछन. पुढं काय म्हटलंय? पुढं काय म्हटलंय? चंद्रमेजे अलांछन. पुढं काय?
मार्तंड जे तापहीन. आता मार्तंड या शब्दाचा अर्थ काय? मार्तंड शब्दाचा अर्थ काय? मार्तंड म्हणजे सूर्य. सूर्य, मार्तंड म्हणजे सूर्य. आता तो सूर्य कसा आहे? तापदायक आहे सूर्य. लक्ष द्या रे, नीट बस खाली जरा. मार्तंड जे तापहीन तो सूर्य कसा आहे? तापदायक आहे. पण संत महात्मे कसे आहेत? मार्तंड जे तापहीन, हा सूर्य ताप देतो, पण संत महात्मे तापहीन आहेत, ताप न देणारे सूर्य आहेत. अजून पुढे काय सांगितले? ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. असे जे संत महात्मे आहेत, असे म्हणजे कसे? जे चालते बोलते कल्पतरू. असे म्हणजे कसे? जे चेतन चिंतामणीचे गाव, किंवा जे अमृताचे चालते बोलते समुद्र, किंवा जे चंद्रासारखे डागरहित चंद्रासारखे, किंवा जे तापरहित सूर्यासारखे, असे संत महात्मे सगळ्यांचे सोयरे व्हावेत. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. असे सज्जन लोक, असे साधू लोक, असे महात्मे सगळ्यांना भेटावेत, सगळ्यांचे सोयरे व्हावेत, अशी मागणी ज्ञानेश्वर महाराज या पसायदानामध्ये करतात. आणि पुढे म्हणतात की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी भजिजो आदिपुरुखी अखंडित. अशा पद्धतीनं प्रत्येकाला सर्व सुखी, प्रत्येकाला सुख प्राप्त व्हावं, सर्व सुख प्राप्त व्हावं. सर्व सुख या शब्दाचा अर्थ काय? तर भगवंत. सर्व सुख या शब्दाचा अर्थ भगवंत. तो भगवंत प्राप्त व्हावा आणि प्रत्येकजण त्या भगवंताची काय करावे? भजन करावं. भजिजो आदिपुरुखी अखंडित. किती भजन करावं? ईश्वराचं भजन किती करावं? अखंडित. लक्ष दे रे जरा. अरे कशाला आलाय तुम्ही इथं? लक्ष आहे का तुमचं? भजिजो आदिपुरुखी अखंडित. देवाचं भजन कसं केलं पाहिजे? कसं केलं पाहिजे? कसं केलं पाहिजे? अखंडित भजन केलं पाहिजे. ऐका, तुकोबर आहे का अभंगामध्ये म्हणतात की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. जो आपल्या हिताला जागा असतो ना, त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली तुकोबारायांनी. कुणाला दिली धन्यता? धन्य माता पिता तयाची. आणि मग जे आपल्या हिताविषयी जागे नसतील त्यांच्या आई वडिलांना धन्य म्हणून चालेल का? मग तुम्ही तुमच्या हिताविषयी जागा आहे का? आहे का? हां, मग खरोखर काय पाहिजे? आपल्या हित आपल्याला कळलं पाहिजे. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळामध्ये जर सात्विक मुलं जन्माला आली तर त्याचा हरिक, त्याचा आनंद कुणाला वाटत असतो? देवाला वाटत असतो. आई वडिलांना तर आनंद वाटतच असतो, पण त्याहीपेक्षा जास्त आनंद देवाला वाटत असतो. आता तसं पाहायला गेलं तर तुम्ही सर्वजण ही कसे आहेत? सात्विक आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आता गावामध्ये काय मुलं मुली कमी आहेत का? नाही. पण इथं येण्याची तुम्हाला काय झाली? बुद्धी झाली नाही का? इथं येण्याची सेवा करण्याची बुद्धी झाली. आपण काहीतरी वाचन आपल्याला घडावं असं वाटतं तुम्हाला नाही का? तुम्ही हरिपाठामध्ये आहे, कीर्तनामध्ये आहे, किंवा दिवसभर इथं नाही आलं तर कुठंतरी चुकल्यासारखं वाटतं तुम्हाला नाही का? आता 2 दिवसांनी काला झाल्यानंतर परत ज्यावेळेस तुम्ही इकडे याल त्यावेळेस परत मग तुम्ही काय नाही का, तुम्हाला एक करमणार नाही, थोडंसं नाही का, चुकल्यासारखं वाटेल. तुकोबाराय काय म्हणतात की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि मग पुढे सांगितले गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मला त्या अखंड शब्द सांगायचा आहे म्हणून हा अभंग सांगितला की भजिजो पुरुषी आदिपुरुखी अखंडित. त्या भगवंताचं आपण कसं भजन केलं पाहिजे? अखंड भजन केलं पाहिजे. पारायणात हां हां ऐका ऐका धोंडा माराल का? तसं कुत्र पिसाळायला असलं त्याला धोंडा मारतो. तुम्ही पिसाळा, तुम्हाला कुत्र चावलं मग काय पिसाळ आहे तर तुम्ही ऐका
लक्ष द्या सर्वांनी राजवीकडे की कसा शिवाय देतो राजवीर हा. बघा हाय का? आता बघा पुढे आता ह्याच्यावर कशाला बघता हा काय सांगितलं इथं भजी जो आदिपुरुखी अखंडित आपल्याला अखंड भजन करायचंय. कसं भजन करायचंय? अखंड भजन करायचंय. तुम्हाला एक तुकोबारायांचं वचन सांगतो. तुकोबाराय काय म्हणतात की विसरता हरी क्षण एक घडी अंतरेल जोडी लक्ष लाभ. तुकोबाराय काय म्हणतात की विसरता हरी क्षण एक घडी अंतरेल जोडी लक्ष लाभ. तुकोबाराय काय म्हणतात की जर आम्ही एक क्षणभर जरी त्या हरीला विसरलं ना, विसरता हरी क्षण एक घडी. क्षण कळतो का? सेकंद कळतो का? क्षण म्हणजे काय? एक सेकंद. आम्ही एक सेकंद जरी त्या भगवंताला विसरलं, विसरता हरी क्षण एक घडी अंतरेल जोडी. किती जोडी आमची अंतरेल? तुकोबाराय म्हणतात की अंतरेल जोडी लक्ष लाभ. आमचे लाखोचं नुकसान होईल असं तुकोबाराय म्हणतात. आमचं किती नुकसान होईल? इतकं आमचं नुकसान होईल असं तुकोबारायांना वाटतं. आपल्याला तसं वाटतं का? नाही का? तुकोबारायांचा किती काळ भजनातून बाजूला गेला असेल? जांभई किंवा शिंक खोकला एवढा जो वेळ होता तेवढाच त्यांचा वाया गेला असेल, नाही का? बाकीचं सगळं त्यांचं भजन रात्र दिवस भजन चालू होतं. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, नाही का? पांडुरंगाचं भगवंताचं ध्यान, पांडुरंगाचं ध्यान जागा असताना पण पांडुरंगाचं ध्यान, झोपेमध्ये पण पांडुरंगाचं ध्यान. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग, सतत भगवंताचं ध्यान चालूच. याला काय म्हणायचं? अखंड भजन. आता आपल्या पारायणाच्या पत्रिकेवरती काय लिहिलेलं असतं? अखंड हरिनाम सप्ताह. म्हणजे अखंड कार्यक्रम चालू असतो. पहा, सकाळी काकड आरती झाली की परत वाचन झाले की परत दुपारचं वाचन, परत वाचन झाले की प्रवचन विसरताय का? प्रवचन झाले की हरिपाठ झाले की कीर्तन झाले की जागर. म्हणजे काय आहे? सारखं अखंड आहे. अखंड भजी जो आदिपुरुखी अखंडित. आता पुढं बघा. आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये. बघा, विशेष लोकीये कुणाचं नाव व्हावं? ग्रंथ हे ज्याचं जीवन आहे. आणि ग्रंथोपजीवीये, ग्रंथ हे ज्यांचं उपजीविकेचं साधन आहे किंवा ग्रंथ हे ज्याचं जीवन आहे, त्यांचा विशेष काय व्हावं? विशेष करून विशेषी लोकीये, त्यांचं नाव सगळीकडे व्हावं. विशेषी लोकीये. आणि पुढं काय मागितलंय की दृष्टादृष्ट विजय होवावेजी. दृष्ट आणि अदृष्ट, लौकिक आणि पारलौकिक, इथं सुद्धा आणि तिथं सुद्धा, मृत्यूलोकात सुद्धा आणि वरती स्वर्गलोकात सुद्धा, असं सगळीकडं दृष्ट अदृष्ट, दृष्टादृष्ट विजय व्हावेजी. तो कसा व्हावा? प्रत्येक ठिकाणी विजयी व्हावा असं माऊली मागणं मागते की आणि ग्रंथोपजीवी आहे. बघा, तुकोबारायांनी भागवताचं काल महाराजांनी सांगितलं किती पारायणं केली होती? 1000 पारायणं केली होती तुकोबारायांनी भागवताची केली होती. तसं आपण पण ह्या ग्रंथाची काय केली पाहिजेत? पारायणं केली पाहिजे. आतापर्यंत कुणाची किती पारायणं झाले? ती पारायणं किती झालेत आतापर्यंत तुमची? 39 झालेत का? वय किती तुझं? हा, तुझं किती झालेत पारायणं? ऐका, महात्मे संत महात्मे काय सांगतायत की जो पारायण करतो ना तो कोण होतो? नारायण. जो पारायण करतो तो नारायण होतो. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय की तो भगवंत स्वरूपच होतो. आणि मग शेवटचे पसायदानातली शेवटची ओवी, ते तर म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो. इथपर्यंत एवढं सगळं दान ज्ञानोबारायांनी कुणाजवळ मागितलं? आपल्या सद्गुरूंच्या जवळ मागितलं, नाही का? खळांची व्यंकटी सांडो, त्यांना चांगलं सत्कर्म करण्याची बुद्धी होवो. त्यानंतरनं प्रत्येक प्राणीमात्रामध्ये मैत्रीचा भाव असावा, पापाचा काळोख दूर व्हावा, प्रत्येकाला स्वधर्मरूपी सूर्य दिसावा, मग प्रत्येकाला जे जे काय हवंय ते मिळावं, मग संत महात्मे सगळ्यांना भेटावेत,
ते संत महात्मे कसे आहेत तर चालते बोलते कल्पतरू, चेतन चिंतामणी, किंवा बोलते अमृताचे समुद्र, किंवा लांछनरहित चंद्र, किंवा तापरहित सूर्य, असे संत महात्मे सर्वांचे सोयरे व्हावेत आणि सर्वांनी भगवंताचं अखंड भजन करावं आणि ग्रंथाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये आवड असावी आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोक ये आणि मग त्यांचा विजय व्हावा, दृष्टादृष्ट विजय व्हावा विजय, असं मागणं ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलं. आता इथं ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी काय मागितलंय का? एवढं महान कार्य ज्ञानोबारायांनी केलं, पण ज्ञानोबारायांनी स्वतःसाठी काय मागितलंय का? म्हणूनच ह्याला काय म्हटलं जातं? पसायदान म्हटलं जातं, नाही का? स्वतःपुरतं जे मागितलं जातं ते काय आहे? त्याला भिकच म्हणायचं थोडक्यात. स्वतःपुरतं फक्त वैयक्तिक माझ्यापुरतंच मागितलं आणि ते जर कोणी दिलं तर ते भिकच समजावे. बरं, थोडं समाजापुरतं मागितलं तर ते काय म्हणावं? दान समजावं. आणि अखिल विश्वासाठी जे मागितलं जातं, संपूर्ण जगासाठी जे मागितलं जातं आणि तिथं स्वतःचा काहीच विचार नाही, संपूर्ण जगासाठी जे मागितलं जातं त्याला काय म्हणावं? पसायदान. म्हणून ते तर म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हे पसायदान कुणाकडे मागितले तर विश्वाच्या देवाकडे मागितले. हा होईल दान पसावं. आणि मग त्यावेळेस त्यांचे जे गुरु आहेत त्यांनी काय म्हटले की तुला हा तुझं जे मागितलंय पसायदान ते काय होईल? पूर्ण होईल. आणि मग येणे वरे ज्ञानदेवो, भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या ह्या वरामुळं ज्ञानोबाराय काय झाले? सुखी झाले, नाही का? त्यांना हा वर प्राप्त झाला. येणे वरे ज्ञानदेव, सद्गुरूंनी वर दिला, सद्गुरूंनी आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? की हा होईल दान पसावं. तुझं दान, तुझे काय मागितलंय ना ते पावल तुला, तुझे काय मागणं मागितलंय ना ते पावल, असं मागणं ज्ञानोबाराय या पसायदानामध्ये सांगतात. पसायदानाचा थोडक्यात अर्थ सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. पसायदानातले शब्द कळले असतील. वाघयज्ञ म्हणजे काय? वाणीच्या ठिकाणी होणारा यज्ञ. किंवा व्यंकटी म्हणजे काय? बुद्धी, प्रज्ञा, मती. किंवा आरव, कल्पतरूचे आरव. आरव शब्दाचा अर्थ काय होतो? बगीचे. एक कल्पतरू नाही, असे कल्पतरूचे बगीचे संत महात्मे म्हणजे. आरव, काय 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 मुलांचं नाव बघा असतं आरव. किंवा अर्णव, अर्णव म्हणजे समुद्र. पियुष म्हणजे अमृत. सुधा, सुधा सुद्धा म्हणतात अमृताला. पियुष, अमृत, सुधा हे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर मार्तंड, मार्तंड म्हणजे सूर्य. असे शब्द पण आपल्याला नवीन आपल्या शब्दसंपत्तीमध्ये पण भर पडली असेल या पसायदानामुळं. असो, या ठिकाणी थोडंसं पसायदानावरती बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व सुज्ञ वाचकांच्या, नाही का, सर्व वाचकांच्या चरणावरती समर्पित. प्रत्येकाने या ग्रंथाची अखंड सेवा करा. आणि या ठिकाणी झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करतो. शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. तुकोबाराय म्हणतात की हे हनुमंतराया, भक्तीची वाट काय आहे ते आम्हाला दाखव. तू कसा आहेस तर शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर. तू शूर आहेस, तू धीर आहेस, तसं आम्ही सुद्धा कसं व्हायला पाहिजे? शूर व्हायला पाहिजे, धीर व्हायला पाहिजे आणि स्वामी काजी सादर, सेवेशी तत्पर. सेवेला आपण काय पाहिजे? तत्पर पाहिजे. तसं तुम्ही सर्वजण इथं काय आहे? सेवेला तत्पर आहात. आणि मग तुकोबाराय म्हणतात अंजनीच्या कुमरा, तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमरा. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण. आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. पसायदानासाठी सर्वांनी आता तयार व्हा. डोळे बंद करा, ताड बसा जरा, हाताची ज्ञानमुद्रा करा किंवा हात जोडा. हां, आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे. दोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूत परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरिताचे तिमिर जावो विश्व सुधर्म सूर्य पावो. जो जे वांची व तो लावो.
त्यांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन हेतून हिंदवना सर्व सुखी पूर्ण होई तुम्ही लोकी वजिवादी पुरखी आणि गणतोपजीते विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला विठ्ठल 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 विठ्ठल